योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय। रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे। आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्र हप्ता आजपासून दिला जाणार आहे। बहिणींनो, आत्ताच मोबाईल चेक करा, कारण फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। मार्च महिन्याचा एकत्र हप्ता लाडकी बहीण योजना याच्या निधी वितरणाची सुरुवात केली आहे। महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे। आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मिळतील। राज्यातील सर्व 72 लाख लाडक्या बहिणी आज आनंदाने नाचू लागल्या आहेत, कारण त्यांना डबल लाभ या ठिकाणी आता मिळायला सुरुवात झाली आहे। परवा दिवशी फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारने सोडले आणि आज बुधवार 1 एप्रिल रोजी ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नव्हते त्यांना पैसे सोडण्यास परत एकदा सरकारच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून शनिवारपासून पैशांचं वितरण सुरू झालंय। मग यामध्ये कोणाला फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 मिळालेत, तर काही लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असं दोन्ही महिन्याचे 3000 रुपये देखील मिळालेत, तर काही लाडक्या बहिणींना अजिबात 1 रुपया सुद्धा मिळाला नाही। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन आता लाडक्या बहिणींना सांगितलंय, ज्या लाडक्या बहिणींनी KYC पूर्ण केल्या, ज्या लाडक्या बहिणींना परवा दिवशी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, त्यांना आज बुधवार 1 एप्रिल रोजी आता मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडला जात आहे। 15 जिल्ह्यांना या ठिकाणी सर्वांना हा निधी दिलेला आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात 4700 कोटी रुपयांचा चेक आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आणि त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता परत एकदा जाऊन बँकेमधून मार्च महिन्याचे 1500 रुपये काढून आणावे लागणार आहेत। आज बुधवार आहे, ज्या लाडक्या बहिणींचा फक्त फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता परवा दिवशी सोमवारी तुम्हाला मेसेज आलाय आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये का आले नाहीत याची जर आतुरतेने तुम्ही वाट बघत असाल, तर आज त्यांना बुधवारी मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून या 15 जिल्ह्यातील जवळपास 120 ते 140 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलंय। तर बघा लाडक्या बहिणींनो, लक्षात ठेवा, तुम्हाला परत एकदा स्टेट बँकेत पोस्टात आता जाऊन पैसे डबल काढून या ठिकाणी घ्यावं लागणार आहे, कारण 2 दिवसांच्या पाठीमागे तुम्ही सुद्धा फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये काढायला नक्कीच गेला असणार। त्याच बँकेच्या खात्यावरती फक्त या 15 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज बुधवारी मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडायला सुरुवात केल्या। लाडक्या बहिणींनो, ही 100% खरी बातमी आहे। तुम्हाला जर मार्च महिन्याचे पैसे आले नसतील तर आता तुम्ही सर्वांनी व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता तुम्ही या ठिकाणी म्हणाल की मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्र 3000 रुपये सोडायला सरकारला काय होत होतं, आम्हाला डबल बँकेमध्ये जायला वेळ नसतो, एक तर आता उन्हाळा चालू आहे आणि त्यामुळे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय आमच्याकडे पाहिजे तेवढा निधी उपलब्ध नव्हता, त्यामुळे फक्त फेब्रुवारी महिन्यासाठी 4700 कोटी रुपये आम्हाला केंद्र सरकारकडून मिळाले होते। त्याचे कारण म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, देशात महागाई वाढल्या, भांडणं सुरू झालेत, युद्ध झालंय, सर्वजण पैसा या ठिकाणी आता जो गॅस आहे तर तो गॅस खरेदी करण्यासाठी, पेट्रोल खरेदी करण्यासाठी सरकारने तिकडे पैसे या ठिकाणी आता लावल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये तुम्हाला या ठिकाणी सोमवारी, म्हणजेच आता परवा दिवशी सोमवार होता, तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे फक्त सरकारने पाठवले। यानंतर लाडक्या बहिणी नाराज झालेल्या आता दिसल्या, कारण प्रत्येक महिन्याला त्यांच्या खात्यावरती पैसे सरकार या ठिकाणी लवकर देत नव्हतं। अनेक महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांना असं विचारलं की तुम्ही प्रत्येक वेळेला आम्हाला 3000 रुपये देतो बोलता, फक्त 1500 रुपये देता, तसं का करता? तर यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना माफी मागितल्या आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, आम्ही सोमवारी तुमच्या खात्यावरती फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये पाठवले, तुम्हाला सुद्धा फेब्रुवारीचे 1500 पाठवले असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आज बुधवार आहे आणि 1 एप्रिल आहे आणि एप्रिल महिन्याचा पहिला दिवस आहे। महिन्याचे आता या ठिकाणी मार्च महिन्याचे 1500 रुपये या 15 जिल्ह्यामध्ये जमा करायला सुरुवात केल्या। पटकन तुम्ही या ठिकाणी काढून पैसे घरी घेऊन यायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सोमवारी तुम्हाला पैशांचं वितरण आता फेब्रुवारीचं झालं,
त्यानंतर काल मंगळवार निमित्त तुम्हाला पैशांचं वितरण मार्च महिन्याचं होणार होतं, परंतु काल महावीर जयंती होती, तुम्हाला पण माहित आहे. त्यामुळे पैसे या ठिकाणी आता बँकेत सोडून पण बँकांनी तुम्हाला मेसेज पाठवलेला नाही, त्यामुळे तुम्हाला पैशांचं वितरण झालेलं नाही. म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी 4700 कोटी रुपयांचा निधी सकाळी मंजूर केला आहे. ही 100% खरी बातमी आहे आणि थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती मार्च महिन्याचे देखील पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्या. पटकन पैसे काढून घेण्याचं आव्हान या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी करण्यात आलंय. अशा प्रकारे लाडक्या बहिणी पोस्टा स्टेट बँकेत आज गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. काही महिलांनी फेब्रुवारी आणि मार्च असं दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये या ठिकाणी आता परवा दिवशी त्यांना जमा झालेत, आज काढायला सुरुवात केल्या. काही महिला वाट बघू लागलेत की आम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये अजून आले नाहीत, आता येतील मग येतील असं वाट बघू लागलेत. तर हे दोन्ही एकत्र काढावं असं सरकार महिलांचा विचार आहे. आज महत्त्वाच्या या ठिकाणी 15 जिल्ह्यांची यादी एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना देऊन टाकल्या आणि बँकांना स्पष्टपणे या ठिकाणी ऑर्डर दिल्या की आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे वाटून टाका, कारण आम्ही अधिवेशनाला उद्यापासून जाणार आहोत आणि पुढील 10 एप्रिलपर्यंत अधिवेशन चालणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना आता 10 एप्रिलपर्यंत पैसे येण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. आजच्या आज 1 एप्रिलला हे पैशांचं वितरण करून टाका असं सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. फक्त यासाठी अटी 2च राहतील, ते म्हणजे तुमच्याकडे जे आता आधार कार्ड आहे तर ते बँकेच्या खात्याला जोडलेलं असेल तर तुम्हाला आज बुधवारी बँकेच्या खात्यावरती तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये येतील. आणि दुसरी अट अशी आहे, तुम्ही KYC केलेली पाहिजे. KYC केले नसेल तर तुम्हाला आज मार्च महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. आज बुधवार आहे आणि 1 एप्रिल हा महत्त्वाचा पहिला दिवस आहे. या ठिकाणी जर KYC केले असेल आणि आधार कार्ड बँकेला जोडला असेल तर इथंपर्यंत तुम्ही व्यवस्थित असाल तर तुम्हाला आज मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात आलेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, पटकन आपल्या बँकेचं खातं चेक करायचं आहे. कदाचित तुम्हाला पैसे आले देखील असतील. अनेक लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती लवकर सरकारने सोडले होते, परंतु महिला काय करतात, मेसेज येण्याची वाट बघत असतात. परंतु कधी कधी युद्ध चालू असल्यामुळे मोबाईलला रेंज नसते. कोणाचं जिओ सिम कार्ड आहे, कोणाचं वोडाफोन आहे, कोणाचं आता या ठिकाणी एअरटेल आहे. मग खेडेगावामध्ये वगैरे रेंज नसते, त्यामुळे खात्यावरती पैसे तर जमा झालेले असतात परंतु मेसेज यायला थोडा लेट लागत असतो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज पैशांचं वितरण बुधवारी सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करायला सुरुवात केली आहे. सरकारने सांगितले लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जावेत, यासाठी डीबीटीच्या 2 मशन्यांना तशा प्रकारे डीबीटीच्या 2 मशन्या आणून या ठिकाणी फास्ट वितरण सरकारच्या माध्यमातून फक्त या 15 जिल्ह्यांमध्ये सरकारने करायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना खडसावून सांगितलं की तुम्ही पैसे लवकर काय या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती पाठवत नाही, कारण आम्ही या ठिकाणी पैसे लवकर पाठवतो आणि महिला तिकडे वाट बघत असतात. महिला आमच्या नावाने शिव्या देत असतात आणि म्हणत असतात की आम्ही या ठिकाणी पैशाची वाट बघत असतो आणि सरकार पैसे तिकडून लवकर का सोडत नाही. तर आता एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व बँकांना ऑर्डर दिल्या, विशेषतः ज्या लाडक्या बहिणींचं खातं स्टेट बँकेत आहे, पोस्टात आहे, त्या सर्वांना ऑर्डर दिल्या प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करा. आता तुम्ही म्हणाल की सगळ्या जिल्ह्यामध्ये एकत्र पैसे का वाटले जात नाहीत, तर लक्षात ठेवा लाडक्या बहिणींनो, तुम्ही पण समजून घ्यायचं आहे. एका जिल्ह्यामध्ये जर लाडक्या बहिणींची संख्या जर आपण बघितली तर जवळपास या ठिकाणी लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा 3 ते 3.5 लाख लाडक्या लाभार्थी आहेत. मग त्यामुळे सर्वांना एकत्र पैसे देणं हे सरकारला शक्य नसतं. त्यामुळे प्रत्येक एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप करा. फक्त तुम्ही 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू झालंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नेमकं किती वाजता पैसे येणार आहेत. कारण सरकारच्या माध्यमातून आज जे 15 जिल्हे आता निवडण्यात आलेत याचे 3 गट तयार करण्यात आलेत. लाडक्या बहिणींनो, प्रत्येक वेळी तुम्हाला या नियमानुसारच पैसे येत असतात. त्यामुळे आता सुद्धा याच नियमानुसार तुम्हाला पैसे बँकेच्या खात्यावरती मिळणार आहेत. सरकारने सांगितलंय आता 15 जिल्ह्यांचे 3 गट तयार करा, जेणेकरून प्रत्येक महिलांना या ठिकाणी त्यांच्या हक्काचा लाभ बँकेच्या खात्यावरती पोहोचला पाहिजे. तशा प्रकारे सरकारच्या माध्यमातून 3 गट तयार करण्यात आलेत. पहिला गट जो आहे 5 जिल्ह्यांचा, दुसरा गट जो आहे तर तो 5 जिल्ह्यांचा आणि तिसरा गट जो आहे 5 जिल्ह्यांचा. एकत्र त्या ठिकाणी तिन्ही गटाची बेरीज केली तर 15 जिल्हे होतात. पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये सकाळी 10 वाजता बँका उघडल्या दुपारी 2 वाजेपर्यंत 10 ते 2 वाजेपर्यंत पहिला गट जोरदार वाटप होईल. या 5 जिल्ह्यामध्ये आता बरोबर या ठिकाणी एका तासाला एका जिल्ह्यामध्ये पैसे येतील. दुसरा गट त्यानंतर लगेच वाटप होईल दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. ज्या लाडक्या बहिणींना फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी मिळालेत, ज्या लाडक्या बहिणींना आता मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाहीत
त्यांना मार्च महिन्याचे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडायला आता सुरुवात या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर संध्याकाळी बरोबर 7 ते रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत शेवटच्या राहिलेल्या तिसऱ्या गटातील लाडक्या बहिणींना जोरदार आज पैशांचं वितरण होणार आहे। स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले उद्यापासून ते 10 एप्रिल पर्यंत अधिवेशन चालणार आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। त्यामुळे आजच्या आज कसल्याही परिस्थितीमध्ये महिलांच्या खात्यावरती थेट डीबीटीच्या माध्यमातून पैशांचं वितरण करण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही खूप मोठी आता सुवर्ण संधी आल्या। पटकन तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यांची यादी बघा, कारण तुम्ही आज जर फक्त फेब्रुवारी महिन्याचे पैसे काढायला गेला आणि या ठिकाणी मार्च महिन्याचे पैसे जर आले तर तुम्हाला या ठिकाणी डबल उद्या आणि जावे लागणार आहे। त्यामुळे व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, तुम्हाला कोणाकोणाला पैसे मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये मिळणार आहे, किती वाजता पैसे मिळणार आहे आणि नेमकं कोणाकोणाला वगळून पैसे मिळणार आहे, तर याचीच यादी तुम्हाला आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गर्दी वाटपाला या ठिकाणी होणार आहे। तुम्ही पटकन लवकरात लवकर जाऊन गर्दी व्हायच्या आतमध्ये पैसे या ठिकाणी काढायला सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला घाबरण्याचं कोणतंही कारण नाही, तुम्हाला पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून होणार आहे। त्यातच एक आनंदाची लाडक्या बहिणींनो बातमी आल्या, ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही जर गॅस या ठिकाणी पैसे भरून विकत घेत असाल तर आता तो घेण्याची तुम्हाला गरज नाही आहे। तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता गॅसचे पैसे आता वाटप करायला सुरुवात झाल्या। तुम्हाला सुद्धा 830 रुपये गॅसचे येत असणार, सबसिडी येत असणार, परंतु अनेक लाडक्या बहिणी असे आहेत त्यांना गॅसचे पैसे आजपर्यंत मिळवलेच आले नाही। ते काय करतात, पैसे देऊन या ठिकाणी गॅस खरेदी करतात। त्यामुळे इथून पुढे तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे देण्याची अजिबात गरज नाही। मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे गॅस सिलेंडरचे पैसे या ठिकाणी कसे मिळवायचे याची सुद्धा यादी आम्ही झटपटपणे पुढे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, गुड न्यूज आल्या, ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगण्यात आले की आता लाडक्या बहिणी ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहेत तर त्या शेतकऱ्यांना जो नमो शेतकरी योजना व PM किसान योजनेचा हप्ता दिला जातो, तुमच्या सुद्धा घरामध्ये मागच्या 2 आठवड्यामध्ये PM किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे या ठिकाणी आता सरकारने सोडले होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, सरकार तुम्हाला पैसे वाटप करत असतं, परंतु नेमकं कधी करत असतं, नेमकं कोणत्या वेळेला करत असतं हे तुम्ही बघायचं असतं। त्यामुळे आता सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्हाला मार्च महिन्याचे 1500 रुपये आता कोणाकोणाला पाठवण्यात येणार आहेत तर लक्षात ठेवा, KYC तुम्ही केल्या का बघा, KYC केलेल्या लाडक्या बहिणींनाच फक्त हे पैशांचं वितरण आज या ठिकाणी थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर दुसरी महत्त्वाची अट लावण्यात आल्या, ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्यांना मिळाला आहे फक्त त्यांनाच आज मार्च महिन्याचे 1500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी येणार आहे। बघा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय हे तर 8 तुम्ही पास झाला, परंतु पुढच्या ज्या 5 अटी आहेत यामधून कदाचित तुम्ही बाहेर निघू शकता, कारण सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा नाही। त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना बाहेर सुद्धा काढण्यात येत आहे आणि तुम्ही जर एकदा बाहेर निघाला तर तुम्हाला KYC करून पण पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही आहे। मग सरकारच्या माध्यमातून मार्च महिन्याचे आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्र पाठवायला का होत होतं तर बघा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नवा नियम आल्यामुळे तुम्हाला फक्त फेब्रुवारी महिन्याचे 1500 पाठवले आणि मार्च महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी तुम्हाला काल मंगळवार पाठवणार होते, परंतु महावीर जयंतीनिमित्त काल सुट्टी होती तुम्हाला पण माहीत आहे। त्यामुळे आज बुधवार सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांना पैशांचं वितरण थेट त्यांच्या बँकेच्या खात्यावरती होऊ लागले। कोणत्या बँकेत होऊ लागले, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात महिलांची पैसे काढण्यासाठी गर्दी झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर बघा सर्वात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया कोणत्या नियमानुसार कोणत्या लाडक्या बहिणी बाहेर निघणार आहेत हे सुद्धा झटपटपणे पाहून घेऊया। आता बघा लाडक्या बहिणींनो, पहिल्या नियमानुसार 5 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत, दुसऱ्या नियमानुसार जवळपास आता 7.5 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत आणि तिसऱ्या नियमानुसार लाडक्या बहिणींनो किती बहिणी अपात्र होणार आहेत तर लक्षात ठेवा 12.5 लाख आता लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत। तुम्ही म्हणाल की आता अपात्र कसं काय होणार तर सर्वांनी या ठिकाणी एक गोष्ट लाडक्या बहिणींनो तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, सरकार काय म्हणतंय, जर तुम्ही नियमामध्ये पास होत नसाल, जर करता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी या ठिकाणी यादी जी आहे तर या नियमामध्ये तुम्ही बसत नसाल तर कोणत्याही लाडक्या बहिणींना आम्ही 1 रुपया सुद्धा पैशांचं वितरण या ठिकाणी करणार नाही आहे। मग आता सरकारच्या माध्यमातून काय काय नियमावल्या आल्या तर सर्वांनी आता एक गोष्ट लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवायचं आहे, सरकारने स्पष्टपणे सांगण्यात आलंय की तुम्ही
KYC केल्या, परंतु जर चुकीच्या मार्गाने KYC केले असेल आणि जर करता या ठिकाणी तुमच्या आधार कार्ड जे आहे तर ते वडिलांचं किंवा या ठिकाणी पतीचं तुम्ही जर जोडलेलं नसेल, म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं की तुमच्या वडिलांची तर KYC करा किंवा लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमच्या पतीची तर KYC करा. अनेक लाडक्या बहिणींनी त्यांच्या वडिलांची पतीची KYC केल्या म्हणून त्यांना फेब्रुवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आला आणि मार्च महिन्याचे ते वाट बघत होते. अखेर त्यांना त्याचे सुद्धा पैसे सरकारच्या माध्यमातून जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता फक्त इथून पुढे तुम्ही काळजीपूर्वक 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, तुम्हाला कोणत्या नियमानुसार कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे ही सुद्धा सांगतो. परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यानिमित्त जात असताना अनेक आता महिलांनी एकनाथ शिंदे साहेबांचा तापा अडवला आणि त्यांना विचारलं की आम्हाला गॅस वगैरे काय तुम्ही देणार आहे का नाही, कारण आम्हाला गॅस लवकर मिळाना झाला आहे, त्यातच आता गॅस वाढलेला आहे, तुम्ही आम्हाला गोरगरीब महिलांसाठी काहीतरी करा कारण आम्ही तुम्हाला मतदान केलंय. यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले काळजी करू नका, आम्ही तुम्हाला प्रत्येक आता पिवळ्या व केशरी रेशनधारक महिलांना म्हणजेच गोरगरीब महिलांना एक गॅस सिलेंडरची टाकी आम्ही मोफत देणार आहे. मग ती गॅस सिलेंडरची टाकी मोफतपणे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्यासाठी काय नियम आहेत का, वेगळे काय अटी आहेत का, तुम्हाला गॅस सिलेंडर तुमचा संपत आलाय का, जर पाहिजे असेल तर काय करायचं आहे, तर बघा एक अर्ज करणं गरजेचं आहे. तो अर्ज आता जर केला तर 24 तासात तुम्हाला गॅस सिलेंडर त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफत देण्यात येणार आहे. तर कोणत्या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे आणि त्या योजनेचं नाव काय आणि त्यासाठी अर्ज कोणता भरायचा ही सर्व काही माहिती आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये सांगणार आहे. परंतु आज आहे बुधवार आणि आज ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये जमा झालेत त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्याच महिलांना त्याच जिल्ह्यातील त्याच लाडक्या बहिणींच्या गावामध्ये आज मार्च महिन्याचे देखील 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यास आता सुरुवात केली आहे. फक्त तुम्ही काय करायचं आहे, आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलेल्या महिला असायला पाहिजे आणि KYC केलेल्या लाडक्या बहिणींसाठी आता ही अर्जंट सूचना आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण ती सांगणार आहे, ज्या लाडक्या बहिणींना कोणाला वगळण्यात आले आणि कोणाला आता मार्च महिन्याचे पैसे मिळणार नाहीत याची एक यादी समजून घेऊया आणि त्यानंतर आज बुधवारी कोणाला पैसे सोडण्यात आलेत, गॅस सिलेंडर कसा मिळवायचा आहे आणि नेमकं तुम्हाला किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत हे देखील झटपटपणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आल्या. तुमच्या बँकेचं खातं जपा. चोर लोक तुमच्या बँकेचं खातं या ठिकाणी त्यांच्या बँकेमध्ये वळवू लागलेत. म्हणजे आता तुम्हालाही खोटं वाटत असेल, परंतु काय या ठिकाणी होऊ लागले, लाडक्या बहिणी खेड्यातील असतात, कमी शिकल्या असतात, त्यांना नीट सही सुद्धा येत नाही. मग काय करत असतात ते या ठिकाणी कुठेतरी आपल्या बँकेचं खातं या ठिकाणी देत असतात. तसेच पॅन कार्ड, आधार कार्डची बँकेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे दिलीत ते लाडक्या बहिणी अनेक त्या ठिकाणी कुठेतरी देत असतात. अशाच प्रकारे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील एक लाडकी बहीण आणि बीड जिल्ह्यातील एक लाडकी बहीण अशा 2 लाडक्या बहिणी ज्यांचं वय वर्ष 45 एकीचं होतं आणि एकीचं या ठिकाणी 50 होतं. तर या लाडक्या बहिणी काय केल्या होत्या की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला होता आणि ते पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या आणि त्या ठिकाणी गेला असताना त्यांनी काय केलं, बँकेमध्ये KYC आता करायला सांगितली होती. लक्षात ठेवा, तुमची KYC वेगळी आणि बँकेची KYC वेगळी आणि KYC करत असताना त्यांना आता आधार कार्डाचं झेरॉक्स एक करून घेऊन या, काढून घेऊन या आणि पॅन कार्डचं एक झेरॉक्स काढून घेऊन या आणि बँकेचं पासबुकचं एक झेरॉक्स काढून घेऊन या असं ते झेरॉक्स काढायला गेल्या आणि त्या ठिकाणी त्यांच्या बँकेची सर्व डिटेल्स जे काय असेल तर ती लीक झाली, म्हणजे व्हायरल झाली आणि त्यामुळे त्या बँकेमध्ये जे पैसे लाडक्या बहिणीचं येत होतं तर ते चोर लोकांच्या बँकेमध्ये जाऊ लागलं. त्यामुळे आपल्या बँकेची डिटेल्स अजिबात कोणालाही देऊ नका अशा प्रकारची सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच तुमचे लाडके भाऊ यांनी आता सांगितलंय. जर करता आपल्या बँकेची डिटेल्स जर दुसऱ्याला कोणाला जर दिली तर लाडक्या बहिणीनं तुमचे जे 1500 रुपये येतात तर ते दुसऱ्याच्या खात्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजिबात आपल्या बँकेतील जी काही कागदपत्र आहेत जसं की आधार कार्ड, पॅन कार्ड, त्या ठिकाणी बँकेचं पासबुक कोणाला सुद्धा देऊ नका. जर तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा या ठिकाणी अनोळख्या नंबरवर म्हणजे ओळखीचा नसलेला मोबाईल नंबरवर कॉल जर आला तर तो या ठिकाणी तुम्हाला उचलायचं नाही आहे आणि जर उचलला तर या ठिकाणी त्यांना कोणतीही माहिती बँकेसंदर्भातील अजिबात देऊ नका अशा प्रकारची सूचना या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या. मग आज नेमकं कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे? आज बुधवार आहे, 1 एप्रिल हा महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींनो, आता प्रत्येक 1 तासाला इथून पुढे बँका उघडल्या जातात. त्यामुळे प्रत्येक 1 तासाला इथून पुढे महिलांना पैशांचं वितरण होणार आहे. प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होईल आणि सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हे पैसे तुमच्या खात्यावरती आज जमा होणार आहेत. तर पहिल्यांदा आपण पाहूया कोणाकोणाला पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही आणि त्यानंतर जिल्ह्यांची यादी झटपटपणे आपण आता पाहून घेऊया.
आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलं होतं की जमिनीची अट आम्ही लावणार आहे, परंतु फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आला तर त्यासाठी जमिनीची अट लावली नव्हती, परंतु आता जमिनीची अट लावल्या. म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा या ठिकाणी तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांच्या नावावर जमीन किती आहे हे आता चेक सरकार करणार आहे. तुम्हाला आठवते का बघा, तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून KYC करताना तुमच्या वडिलांची किंवा तुमच्या पतीची सही सरकारने घेतल्या, तुम्ही सुद्धा या दोघांपैकी एकाची या ठिकाणी KYC केली असणार आहे. मग ही KYC का सरकारने करायला लावली होती तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार काय म्हणते, महिला घरामध्ये बसून असतात, जास्त काही कमवत नाहीत, त्यामुळे त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे, परंतु त्यांचे नवरे किंवा या ठिकाणी त्यांचं जे वडील आहेत तर त्यांचं उत्पन्न हमखास 2.5 लाखांच्या वरती असतं. म्हणून त्यांनी KYC तुमच्या वडिलांची किंवा या ठिकाणी तुमच्या नवऱ्याची करायला सांगितली होती. मग तुम्ही पण त्यांची KYC केली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता अनेकांना बाहेर काढण्यात आले, कारण वडिलांचं आणि आता पतींचं उत्पन्न या ठिकाणी 2.5 लाखांच्या वरती या ठिकाणी गेलेलं आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता आला नाही, परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्यांना आलाय त्यांना सर्वांनाच मार्च महिन्याचा हप्ता येईल असं काही नाही. कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून बँकांना देऊन टाकली होती आणि बँकांना सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीमध्ये आज बुधवारी पैशांचं वितरण करून टाका, कारण या ठिकाणी अधिवेशनाचा उद्या दिवस आहे आणि उद्यापासून या ठिकाणी आता पुढच्या 10 एप्रिलपर्यंत अधिवेशन चालणार आहे आणि या अधिवेशनच्या काळामध्ये कोणत्याही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होत नसतं. त्यामुळे आजच्याच पैशांचं वितरण करून टाका अशी ऑर्डर आली होती. मग आज कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, सर्व काही यादी तुम्हाला सांगण्यास आता सुरुवात करत आहे. प्रत्येक तालुके तुम्ही बघून घ्यायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपण तालुका जिल्हा या ठिकाणी निवडतोय, कोणता ते लगेच या ठिकाणी बघा. आता बघा, पहिला जिल्हा निवडण्यात आला जळगाव. या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वांनाच पैसे येणार नाहीत, फक्त याच तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. बघा, चाळीसगाव, चोपडा, एरंडोल, अळमनेर, जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव, पाचोरा, पारोळा, भोदवड या भागातील महिलांना पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर जालना जिल्ह्यात जर विचार केला तर अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद हे जे तालुके आहेत तर ते जालना जिल्ह्यातील महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर धुळे जिल्ह्याचा विचार केला, शिरपूर, साक्री, सिंदखेडा या भागातील महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर नंदुरबारमध्ये नवापूर, शहादा, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, दडगाव या भागातील महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यात जर विचार केला तर अर्धापूर, भोकर, बिलोली, देगलूर, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा या भागातील महिलांना पैशांचं वितरण आज होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा विचार केला, हिंगणा, कामठी, काटोल, नरखेड, सावनेर, कळमशोर या भागातील महिलांना पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा, परभणी, पालघर, पुणे, बीड आला, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सातारा, सिंधुदुर्ग, हिंगोली या भागात ज्या लाडक्या बहिणी आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलेत, KYC केलेत, त्यांना सुद्धा पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारच्या लाडकी बहिणीविषयी अपडेट पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.